सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा। तर आज आपण दिवाळी स्पेशल 1 किलो खव्याचे गुलाबजामुन कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर बऱ्याच जणांना असं वाटतं का गुलाबजामुन बनवणं म्हणजे काही खायचं काम नाहीये, ते बऱ्याच जणांना जमतच नाहीत। पण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत, परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे, ज्यामुळे तुमचे गुलाबजामुन अगदी परफेक्टच बनतील। पहिल्यांदाच बनवत असाल, नवे शिक्के असाल तरी सुद्धा तुमचे गुलाबजामुन परफेक्ट असे रसरशीत आणि गुबगुबीत बनून तयार होतात। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे। तर खवा घेताना कधीही बदामी रंगाचा खवा घ्यायचा, पांढऱ्या रंगाचा खवा घ्यायचा नाही, त्यामध्ये भेसळ असू शकते, किंवा खात्रीच्या माणसाकडून खवा विकत घ्यायचा। तर आता हा खवा आपण एका भांड्याने मोजून घेऊया। घरातलं कुठलंही एखादं भांडं सेट करून घ्यायचं आणि त्याच भांड्याने हा संपूर्ण खवा इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे, कारण जितका आपला खवा होईल त्याच्या पावभाग इथे आपल्याला मैदा वापरायचा आहे। तर हा खवा आपण सुरुवातीला एक 5 ते 10 मिनिटे मळून घेऊया। मळून घेतल्याने यामध्ये ज्या काही गाठी गुठळ्या असतील त्या मोडल्या जातात। तर इथे मी हा खवा एक 5 ते 10 मिनिटे मळून घेतला आणि आता आपण यामध्ये थोडा थोडा करून मैदा घालणार आहोत। तर आता यामध्ये मैदा किती घालायचा, तर ज्या भांड्याने आपण खवा मोजून घेतला होता त्या भांड्याने 4 भांडे असा हा खवा भरला होता, त्याच भांड्याने 1 भांडे इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। जरी आपलं प्रमाण अगदी परफेक्ट असलं तरी सुद्धा मैदा हा एकाच वेळी पूर्ण मैदा घालायचा नाही, थोडा थोडा करून घालायचा। कारण काय होतं ना, बऱ्याचदा हा खवा पातळ असतो तर मैदा 1-2 चमचे जास्त लागू शकतो, खवा घट्ट असला तर 1-2 चमचे कमी सुद्धा लागू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकाल, थोडा थोडा करून मी यामध्ये संपूर्ण मैदा घालून घेतलेला आहे। अगदी परफेक्ट असं हे मैद्याचं प्रमाण इथे आपलं झालेलं आहे। तुमचा जर मैदा थोडाफार पातळ असेल तर 1-2 चमचे मैद्याचं प्रमाण जास्त लागू शकतं, आणि खवा जर खूप जास्त घट्ट असेल तर 1-2 चमचे कमी सुद्धा लागू शकतं। तर आता हे पीठ आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं आहे। तळ हाताच्या पाठीमागच्या सहाय्याने मस्त असं भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अर्ध अर्ध पीठ करून मळायचं, म्हणजे मळायला सुद्धा सोपं जातं, खूप अवघड जात नाही। अगदी सॉफ्ट असा याचा गोळा तयार झाला का एक गुलाबजामुन तयार करून पाहायचा। यावरती जर अजिबात क्रॅक्स आले नाही तर समजायचं इथे आपलं गुलाबजामुनचं पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। थोडाफार जरी क्रॅक आला तर तुम्ही आणखीन एक 5-10 मिनिटं तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। हे पीठ मळण्यासाठी मला इथे 20 मिनिटे लागलेले आहेत। खव्याचे गुलाबजामुन करत असाल तर मळण्यासाठी हा वेळ द्यावाच लागतो। तुम्हाला जर हाताने पीठ मळायचं नसेल तर मिक्सरमध्ये ह्याचं पीठ तयार कसं करायचं त्याची रेसिपी मी याआधी शेअर केलेली आहे। अर्धा किलो खव्याचे गुलाबजामुनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती, त्यामध्ये मी मिक्सरची टिप सांगितलेली आहे, ती रेसिपी तुम्ही जाऊन पाहू शकता। तर दुसरी टिप म्हणजे इथे पहा, असा हा सिलेंडर शेप देऊन घ्यायचा पिठाला आणि मध्यभागी चाकूने कट करून पाहायचा। तुम्ही मध्ये पाहू शकाल मस्त असे लेयर्स आलेले आहेत। अशा पद्धतीचं हे पीठ झालं तर समजायचं की ते आपलं हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। तर इथे मी तुम्हाला 2 टिप्स सांगितलेल्या आहेत, गुलाबजामुनचं पीठ मळून झालं का नाही ते कसं ओळखायचं। तर इथे आपलं गुलाबजामुनचं पीठ मळून झालेलं आहे, ते थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी ज्या भांड्याने आपण खवा आणि मैदा मोजून घेतला त्याच भांड्याने इथे आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे। तर जितका खवा होईल तितकीच इथे आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे, पण इथे मी थोडासा पाक जास्त बनवणार आहे, त्यासाठी इथे मी 5 भांडे भरून साखर घेतलेली आहे आणि बरोबर 5 भांडेच इथे आपल्याला पाणी सुद्धा घालायचं आहे। कारण गुलाबजामुनचा पाक इथे आपल्याला एकतारी वगैरे करायचा नाही, फक्त हलकासा चिपचिपा पाक बनवून तयार करायचा आहे। तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, मोठ्या आचेवरती ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर यावरती थोडीफार मळी आली तर ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। त्यानंतर मीडियम गॅसवरती एक 5 ते 10 मिनिटे हे पाक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी पाण्याला उकळी आल्यानंतर थोड्याशा यामध्ये केसरच्या काड्या घातलेल्या आहेत। केशर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं नाही घातला तरी देखील चालेल। तर इथे मी हा पाक साखर विरघळल्यानंतर एक 10 मिनिटे मंद आचेवरती उकळून घेतलेला आहे। हाताने चेक करून बघितला, छान असा चिपचिपा झालाय। तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि पाक आपण कोमट होण्यासाठी ठेवून देऊया।
तर आता आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया। गुलाबजामुनचं पीठ हातावरती थोडंसं घ्यायचं आणि छान असं हाताने मळून मळून ह्याचे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकाल ह्या बॉल्सवरती अजिबात क्रॅक्स आलेले नाहीत, अगदी सॉफ्ट असा हा गुलाबजामुन बनून तयार झालेला आहे। तुम्हाला इथे आणखीन एक टिप सांगते, एकसारखे गुलाबजामुन तयार करण्यासाठी थोडंसं जास्त पीठ घ्यायचं, हातावरती छान असा सिलेंडर शेप देऊन घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे इथे तुमचे गुलाबजामुन सुद्धा एकसारखे बनून तयार होतात। तर हे गुलाबजामुन मी खूप मोठ्या मोठ्या साईजमध्ये बनवलेले आहेत। हे गुलाबजामुन 50 ते 55 बनून तयार होतात ह्या साईजमध्ये बनवले तर, आणि लहान साईजमध्ये तुम्ही मीडियम साईजमध्ये गुलाबजामुन बनवले तर 70 ते 80 गुलाबजामुन तुमचे बनून तयार होतात। तर इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गुलाबजामुन तयार करून घेऊ शकता। गुलाबजामुन तयार झाले तर आता हे आपण तळून घेऊया। तळण्यासाठी कढई ही थोडीशी खोलगट वापरायची, म्हणजे काय होतं ना, गुलाबजामुन अर्धे वर किंवा अर्धे खाली असे राहत नाहीत, संपूर्णपणे तेलामध्ये बुडले जातात। आणि दुसरी गोष्ट, इथे आपल्याला खूप जास्त तेल सुद्धा घ्यायची गरज लागत नाही, त्यासाठी कढई खोलगटच वापरा। गुलाबजामुन तळत असताना तेल हे खूप जास्त गरम नसावं। सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी छोटासा गोळा टाकून पाहायचा, हलकीशी बुडबुडे आले की समजायचं तेल अगदी परफेक्ट गरम आहे। त्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत। गुलाबजामुन टाकल्यानंतर लगेचच यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही। गुलाबजामुन तेलावरती तरंगायला लागले का मगच आपल्याला यामध्ये झारा किंवा चमचा घालायचा आहे। तोपर्यंत यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही, कारण गुलाबजामुन हे खूप नाजूक असतात, ते लगेचच फुटायला लागतात। तर इथे पहा, हे गुलाबजामुन छान असे तेलावरती तरंगायला लागलेले आहेत। तर आता हे गुलाबजामुन आपण झाऱ्याच्या सहाय्याने छान असं सर्व बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत तळून घेऊया। तर इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा मार्केटमध्ये गुलाबजामुन भेटतो ना, तसाच याला रंग आलेला आहे। तुम्हाला जर थोडासा डार्क रंग हवा असेल तर आणखीन थोड्याशा डार्क रंगावरती हे गुलाबजामुन तुम्ही तळून घेऊ शकता। तर गुलाबजामुन तळून झाल्यानंतर कोमट पाकामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन घालायचे आहेत। गरम गरम पाकामध्ये गरम गरम गुलाबजामुन कधीच घालायचे नाही, नाहीतर गुलाबजामुन हे फुटू शकतात। त्यासाठी पाक अगोदरच तयार करून घ्यायचा, म्हणजे गुलाबजामुन तयार करेपर्यंत पाक हा कोमट होतो। तर इथे बघा, इथे मी हा पाक एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी तळलेली पहिली गुलाबजामुनची बॅच टाकलेली आहे। तर आता तुम्ही बघत असाल गुलाबजामुन हे पाकावरती तरंगायला लागलेत, पण दुसरी बॅच तळून होईपर्यंत हेच गुलाबजामुन पाकाच्या तळाला जाऊन बसतात, इतके परफेक्ट असे हे गुलाबजामुन बनवून तयार होतात। तर इथे तुम्ही बघू शकाल, इथे मी गुलाबजामुनची दुसरी बॅच सुद्धा तळून घेतलेली आहे। मस्त असे टम्म फुगलेले गुबगुबीत एकसारख्या रंगावरती हे गुलाबजामुन तळून झालेले आहेत। तर इथे मी पहिले एक बॅच तयार करून या पाकामध्ये टाकली होती आणि तुम्ही बघू शकाल आता तळलेले गुलाबजामुन हे तेलावरती तरंगायला लागलेत आणि आधी तळलेले गुलाबजामुन हे पाकामध्ये छान असे मुरले गेलेले आहेत। तर संपूर्ण गुलाबजामुन मी इथे तळून पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकाल मस्त असा हा पाक मुरलेला आहे, छान असे गुबगुबीत आणि रसरशीत हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। शेवटची एक बॅच राहिलेली आहे, त्याला जागा नव्हती, त्यासाठी मी खालचे गुलाबजामुन थोडेसे बाजूला करून घेतले आणि त्या बाजूला मी हे गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत। तर इथे आपले संपूर्ण गुलाबजामुन तळून झालेत, पण इथे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते। आत्ता आपला हा तळलेला गुलाबजामुन आणि सुरुवातीला तळलेला गुलाबजामुन यामधला फरक तुम्ही पाहू शकता। फक्त गुलाबजामुन तयार होईपर्यंतच हे गुलाबजामुन इतके छान असे रसरशीत बनून तयार झालेले आहे। हे पाहून तुम्हाला इथे समजलंच असेल का आपले हे गुलाबजामुन अगदी परफेक्ट असे बनून तयार झालेले आहेत। तर आता हे गुलाबजामुन आपण 2 ते 3 तासासाठी ठेवून देऊया, किंवा रात्रभर असेच पाकात मुरण्यासाठी ठेवलात तरी देखील चालेल। आणि आता हे गुलाबजामुन आपण दुसऱ्या दिवशी पाहूया। तर इथे तुम्ही बघू शकाल दुसऱ्या दिवशी हे गुलाबजामुन पाकाच्या बाहेर आलेले आहेत, जवळपास संपूर्ण पाक इथे आपला संपलेलाच आहे। तर एक गुलाबजामुन मी तुम्हाला असा उचलून दाखवते, तर तुम्ही बघू शकाल ह्या गुलाबजामुन मधला पाक असा पिळला तर संपूर्ण पाक बाहेर येतोय। इतके छान असे रसरशीत गुबगुबीत असे हे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीला माझ्या ह्या पद्धतीने खव्याचे गुलाबजामुन नक्की ट्राय करून पहा। 1 किलो खव्यामध्ये इथे आपले 50 ते 60 गुलाबजामुन ह्या साईजमध्ये बनवून तयार होतात। लहान साईजमध्ये बनवले तर 70 ते 80 गुलाबजामुन तयार होतात, म्हणजेच 1 किलो खव्यामध्ये इथे आपले
3 किलो गुलाबजामुन तयार होतात. नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. याआधी सुद्धा मी दिवाळीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन नक्की चेक करा. आणि तुम्हाला जर माझ्या हे रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.